जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल की साधारणतः कोणत्या लेवलचे प्रश्न परीक्षेला विचारले जातात. आणि आजचे सेशन सुद्धा मी रेकॉर्डिंग करणार आहे, जेणेकरून तुम्हाला दोन्ही सेशन्स पाहायला मिळतील. आणि मग मी ऍट द एंड ऑफ द सेशन स्टुडंट्स की तुम्हाला कोणतं बॅच जॉईन करायची आहे आणि काय टायमिंग आहे ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी स्टुडंट्स, आपल्याला काय करायचं प्रत्येकाला लक्षात घ्या. मी तुमच्यासमोर एक आता चॅट बॉक्स मध्ये एक लिंक टाकतोय बघा. तुमच्यासमोर आता एक लिंक येईल बघा. कंट्रोल सी. येस. बघा एक लिंक आली का? येस. त्या लिंक वरती क्लिक करून सोडून ही आपल्या फीडबॅकची लिंक आहे, जे आपलं कालचं सेशन ज्या विद्यार्थ्यांनी अटेम्प्ट केलं. तर त्या लिंक वरती क्लिक करा. तिकडे तुम्हाला 5 स्टार मिळतील. तुम्हाला जेवढे स्टार द्यायचे 4 स्टार 5 स्टार जे रेटिंग तुम्ही द्या. आणि खाली बघा तुम्हाला एक बॉक्स मिळेल. त्या बॉक्समध्ये तुम्हाला सोडून तुमच्या शब्दांमध्ये 3-4 लाईन्स मध्ये तुम्हाला लिहायचं की आपलं कालचं सेशन कसं होतं. म्हणजे जर तुम्ही तसंही लिहू शकता की इट वॉज व्हेरी गुड सेशन ऑन रेल्वे एक्झाम्स. ओके. ज्या ट्रिक्स आपण दाखवल्या, द वे वी टीच वॉज एक्सलंट, हे तुम्ही 2-3 लाईन टाईप करा आणि सोडून तिकडे ते सबमिट करा. अजूनही मुलं जॉईंट होत आहेत, ते 2-3 मिनिटं घ्या. त्या लिंक वरती क्लिक करा. लिंक वरती क्लिक केल्यावर तुम्हाला सोडून तिकडे स्टार दिसतील. त्या स्टार वरती क्लिक करा, 5 स्टार रेटिंग, आणि खाली बघा एक बॉक्स आहे, त्या बॉक्समध्ये टाईप करा. आणि तिथे तुम्ही लिहा की हाऊ वॉज द सेशन. द सेशन वॉज यस्टरडे सेशन वॉज रिअली व्हेरी गुड. द सेशन वॉज बेस्ड ऑन रेल्वे एक्झाम्स. आपण त्याच्यामध्ये काय काय कव्हर केलं आणि खरंच तुम्हाला समजलं का. आणि हे तुम्ही त्याचे टाईप करा आणि सबमिट आणि पोस्ट करा. कारण तुमचा पॉझिटिव्ह रिव्ह्यू स्टुडंट्स मला भरपूर काही तुम्हाला देण्यासाठी प्रवृत्त करेल, जेणेकरून मॅक्झिमम तुम्हाला जेवढं मला देता येईल तेवढं मी देईल. हे फक्त ज्या विद्यार्थ्यांनी माझं कालचं सेशन अटेंड केलेलं आहे त्याच विद्यार्थ्यांनी लिंकवरती क्लिक करायचं आहे. ज्यांनी माझं कालचं सेशन अटेंड केलं नाही त्यांनी लिंकवरती क्लिक करू नका. आणि एकदा तुम्ही पोस्ट केल्यावरती मला फक्त सांगा की येस सर, डन करून टाईप करा, म्हणजे जेणेकरून आपल्याला पुढे जाता येईल. येस. फक्त मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की फक्त रेटिंग देऊ नका, स्टार वरती क्लिक करू, तिथे लिहा तुमच्या शब्दामध्ये. मराठीमध्ये लिहा, हिंदीमध्ये लिहा, इंग्रजीमध्ये लिहा, काही प्रॉब्लेम नाही. पण कालचं जे सेशन झालं त्याच्याबद्दल एक 3 ते 4 ओळी तुम्ही लिहा. त्याच्यावरनं आपल्याला हेही कळता येईल की तुम्हाला किती लिहिता येत आहे. म्हणजे कालचे सेशन आपण जे टाईप केलं की यस्टरडे सेशन वॉज एक्सलंट, यस्टरडे सेशन बेस्ड ऑन व्हॉट रेल्वे एक्झाम्स, आम्हाला खूप छान माहिती मिळाली, भरपूर काही शिकायला मिळालं, हे सगळं त्यात तुम्ही टाईप करा. हॅलो. हा. येस. प्लॅनेट. हा. येस मॅम, दिस इज रिगार्डिंग. Madam, actually, I'm actually I'm in one session. I'll free by around. Yes. स्टुडंट्स, आपण सगळ्यांनी केलं त्याच्यावरती क्लिक, सबमिट केलं. मी पुन्हा एकदा बघा. यस. छाया गावित यांनी डन केलेलं आहे की यस सर, मी क्लिक करून सबमिट केले. डोंट गिव्ह ओनली रेटिंग्स, आय वॉन्ट फीडबॅक इन रायटिंग. तो लिहा. रोहिणीने केलेलं आहे, व्हेरी गुड. रायटिंग मध्ये फीडबॅक द्या आणि सबमिट पोस्ट करा. अँड दॅट विल गो टू डायरेक्टली गुगल. तुम्हाला जसं हिंदीमध्ये वाटतं हिंदीमध्ये लिहा, इंग्लिशमध्ये वाटतं इंग्रजीमध्ये लिहा, पण पटापट करा सोडून. शेवटची 2 मिनिटं आहेत. येस येस. ओके ओके. थँक्यू गौरी अँड सोहम. झालं असेल तर शेवटची 2 मिनिटं स्टुडंट्स, लिंक वरती क्लिक करून सबमिट करा. राईट इन युअर ओन वर्ड्स, 3-4 ओळी लिहा. रेटिंग द्या, 5 स्टार 4 स्टार, जे रेटिंग जे तुम्हाला वाटतं ते.
झालं स्टुडंट्स हे? ओके, आपण आता स्टार्ट करूया आपल्या प्रोग्रामला. साधारणतः 50 विद्यार्थी आपला हे आजच्या प्रोग्रामला आहेत. चलो, काही यस, किती विद्यार्थ्यांनी सबमिट केलेलं आहे? किती विद्यार्थ्यांनी लिंक वरती क्लिक करून सबमिट केलंय? हेच लिंक स्टुडंट नंतर मी आपला ग्रुपला पण देतो. तुम्ही ज्या ग्रुपला आहात त्या ग्रुपला देतो मी, आणि मग तुम्ही त्या लिंक वरती क्लिक करून सुद्धा नंतर पण रिव्ह्यू तुम्ही देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. चलो, आपण आता आपल्या सेशनला स्टार्ट करूया. ओके स्टुडंट, सेशन मध्ये बघा, आता काही क्वेश्चन्स आपण जे काल कव्हर केले त्याच्यातले काही क्वेश्चन्स आपण आता कव्हर करणार आहोत, जे मागच्या एक्झाम्सला विचारले गेले होते रेल्वेच्या. बहुतांश विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे. मग त्यामध्ये कोणते प्रश्न परीक्षेला विचारले जाऊ शकतात त्याच्यावर थोडीशी आपल्याला चर्चा करणं गरजेचं आहे. मग मी तुम्हाला ट्रेनिंगचा टाइम टेबल देणार आहे आणि आपण मग ट्रेनिंगला सुरुवात करणार आहोत. ट्रेनिंग चालू कधीपासून होणार आहे, साधारणतः किती त्याचे चार्जेस असणार आहे, आणि त्याच्यामध्ये आम्हाला सर तुम्ही काय काय देणार आहात त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. येस, आता बघा स्टुडंट्स, माझा आवाज सगळ्यांपर्यंत येतोय का? पुन्हा एकदा मला एक रिप्लाय करा हो म्हणून, माईक अनम्यूट करून. हो सर. येस येस, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. आता बघा स्टुडंट, तुम्हाला साधारणतः परीक्षेमध्ये बघा सिम्प्लिफाई, सिम्प्लिफाई 2. असा प्रश्न तुम्हाला येतो 2.56, किंवा स्टुडंट्स सिम्प्लिफाई 0.0654 असा एक तुम्हाला परीक्षेला प्रश्न असतो. हे सगळे स्टुडंट्स रेल्वे एक्झाम्सला विचारले गेलेलेच प्रश्न मी काढलेले लक्षात घ्या. किंवा स्टुडंट्स सिम्प्लिफाई 2.43 मायनस 3.04 प्लस 4.44 चा बार. कोणीतरी जॉईंट होत आहे तर ऍड करून घेऊया. यस, आता मला सांगा स्टुडंट्स, या तिन्ही क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय साम्य वाटतंय? येस एव्हरीवन, पटकन सांगा, या तिन्ही क्वेश्चन मध्ये आपल्याला साम्य काय वाटतंय? प्रत्येक याच्यावरती बार आहे, म्हणजे रिकरिंग टाइप आहे. येस येस येस, बघा परफेक्ट सांगितलं की प्रत्येक ह्याच्यावरती बार आहे, त्याला आपण काय म्हणतो, रिकरिंग आहे. आता नेहमी लक्षात ठेवायचं स्टुडंट्स, याचा सिंपल प्रोसेस समजून घ्या पहिला काय आहे, की ज्या नंबरवरती बार असतो, समजा मी असा एक नंबर लिहून दिला बघा 0.391 बार. बघ, आता याचा अर्थ काय की तुम्हाला एक क्लिअरली समजतोय 91 हा जो नंबर आहे 2 डिजिट त्याच्यावरती बार आहे, आणि 3 हा जो सिंगल डिजिट आहे त्याच्यावरती बार नाहीये. हे क्लिअर सगळ्यांना? इथे सगळ्यांना क्लिअर झालं आहे? म्हणजेच काय बघा, 0.391 बार, 91च्या वरती बार आहे. मग हे सोडवताना कसं, याचं सिम्प्लिफाय कसं करणार बघा, 391 लिहायचं डिवाइड. आता मला सांगा 91 ही किती अंकी संख्या आहे? 2 अंकी. मग बारच्या ऐवजी काय लिहायचं लक्षात घ्या, बारच्या ऐवजी लिहायचं 9. मग किती, 91 म्हणजे 2 डिजिट आहे, मग 2 डिजिट म्हणजे त्याचे 2 9 लिहायचे लक्षात घ्या. आणि 3 ही किती अंकी संख्या आहे? 1 अंकी, पण त्याच्यावरती बार नाहीये लक्षात घ्या. मग जर बार नसेल, नो बार
त्याच्याऐवजी 0 लिहायचं. मग समजा 1 3 आहे म्हणजे 3 अंकी संख्या 1 अंकी, मग त्याच्याऐवजी 0 लिहायचं. हे तुमचं झालं उत्तर 391990. सगळ्यांना क्लिअर झालं हे? म्हणजे बारच्या ऐवजी 9 लिहा, बार नसेल तर 0 लिहा. क्लिअर सगळ्यांना? मग आता मला सांगा, आता बघा हा 2.56 आहे, सगळ्यांना विजिबल आहे. मग आता लिहिताना कसं लिहिणार? 2 प्लस 56 लिहा इथे. आता मला सांगा 56 किती अंकी संख्या आहे? 2 अंकी. 2. 2 आणि 56च्या वरती 12 आहे, मग 2 अंकी असेल तर 2 9 लिहायचे. बस हे तुमचं उत्तर झालं. म्हणजे फायनली तुम्ही काय लिहिणार? 256/19. बघा एवढं सोपं तुम्हाला परीक्षेला 1 मार्कला विचारतात. पण आपल्याला प्रॉपर आयडिया क्लिअर नसल्यामुळे बराचसा वेळ आपला याच्यामध्ये जातो. नेक्स्ट बघा सिम्प्लिफाय. म्हणजे हे सगळे टॉपिक्स हे सिंपल क्वेश्चन्स आहेत जे परीक्षा बघा नॉर्मली 30 प्रश्न मॅथ्स वरती असणारे, 30 प्रश्न रिझनिंग वरती असणारे. जे मी ट्रेनिंग मध्ये घेणार आहे त्याच्या बाहेरचं परीक्षेला काही येणार नाही. फक्त तुम्हाला काय परीक्षेला येतं आणि ते कसं सोडवायचं हे मी तुम्हाला पूर्ण ट्रेनिंग मध्ये शिकवणार आहे. आता बघा इथे काय मला सांगा, 0.0654 आहे. पूर्ण संख्या किती मला सांगा? 0.06. आता लिहिताना कसं लिहायचं बघा स्टुडंट्स? 654 लिहायचे. पूर्ण संख्या कुठली आहे? 654 लिहिली. आता कोणत्या संख्येवरती बार नाही मला सांगा? 6. 6. ती याच्यातनं वजा करायची. 6 डिवाइड 54 2 अंकी, त्याचे 2 9 लिहा आणि 6 त्याचे 2 0. म्हणजे 0 आणि 6 या 2 अंकी संख्या आहे ना, या 2 अंकी संख्येच्या वरती बार नव्हता. लक्षात घ्या इथे बार नव्हता. पण किती अंकी संख्या आहे? 2 अंकी आहे. मग त्याचे किती लिहायचे? 2 0 लिहायचे. मग फायनली आन्सर काय आलं माझं? 648 भागिले 9900. बघा घ्या लिहून हे पटकन. म्हणजे फास्ट एकदम तुमची उत्तर सॉल्व्ह होतात. म्हणजे ज्या संख्येच्या वरती बार आहे मग त्या संख्या किती आहेत मोजायचे, तेवढे शून्य लिहायचे. ज्या संख्येच्या वरती बार नाहीये त्या संख्या किती आहेत त्या मोजायच्या आणि त्याच्या ऐवजी हे लिहायचं. नेक्स्ट बघा. आता थोडं तर बघा आपण मग 91 मधून 3 ला मायनस नव्हतं ना केलं? हा तिथे ते करू शकतो ना आपण इथे ना. हा सर. कर ना मायनस, काय प्रॉब्लेम नाही. किती येणार मला सांग मग? 319 मायनस 3 388 ना. हो सर. यस घ्या लिहून ये. ओके नेक्स्ट बघा. आता इथे हा पूर्ण सिम्प्लिफाय आहे, बरोबर आहे. आता ह्या सिम्प्लिफाय मध्ये लक्षात घ्या काय करायचं स्टुडंट्स, फार सिंपल प्रोसेस आहे. आता इथे तुम्हाला सांगा मला काय सांगितलं, इथे सबट्रॅक्शन इथे ऍडिशन आहे. पहिले ऍडिशन करून घ्या ह्यांची. 2 आणि 4 किती होणार? 6.43 आणि 44 किती होणार सांगा? मला वाटतं 87 होईल. यस क्लिअर. वजा सांगा फायनल आन्सर काय येणार? 6 न 3 गेले 3 पॉइंट किती? 83. मग हे लिहिताना कसं लिहू शकतो? 3 प्लस 83 भागिले 99. म्हणजे फायनल कसं लिहिणार? 3 83 भागिले 99. घ्या लिहून पटकन आहे स्टुडंट्स. एक मिनिट हा. नेक्स्ट बघूया. यस आता नेक्स्ट क्वेश्चन बघ. काही अजून काही क्वेश्चन काढलेले आहेत एक्झामसाठी. येस आता बघा स्टुडंट्स, हा प्रश्न बऱ्याच वेळ येतो, फक्त आकडे चेंज होऊ शकतात. 777 1/5 777 2/5 777 3/5 प्लस 777 4/5. आता मला सांगायचं आन्सर काय येणार बघा. क्वेश्चन दिसायला फार मोठा आहे. 777 1/5 हा इथे इंटू आहे, लक्षात घ्या.
म्हणजे तो इंटू म्हणजे कसं, तो ऍक्च्युअली कसा असणार आहे 777 1/5. पण लिहिताना तुम्ही 777 प्लस 1/5 करून याचा तिरकस गुणाकार सुद्धा करू शकता, पण त्याला खूप वेळ जातो. तसं न करता त्याला एक साधी ट्रिक्स आहे, आपण यांना ऍडमिट करून घेऊया. सांगा त्याच्यामध्ये काय करणार बघा. आता मला सांगा 7 किती वेळा लिहिलेत? 1 2 5 4 वेळा आहे ना 7. है सर. म्हणजे हे 777 1 2 3 4. त्याला बाहेर घ्या पहिला, इंटू 4 करा, प्लस. हे कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. आतमध्ये काय राहिलं मग 1/5 2/5 3/5 आणि स्टुडंट्स काय राहिलं 4/5. हे तुमचा कॉन्सेप्ट झाला सिंपल. मग 777 इंटू तुम्ही 4 करा, हे आलं 3108. कारण तुम्हाला 4नी तर गुणाकार आरामात करता येईल. यस. प्लस खाली सगळ्यांचा बेस सेम आहे, वरच्यांची फक्त ऍडिशन होणार. 4 3 7 7 2 9 आणि 1 10, म्हणजे 10/5. किती आन्सर येणार 3108 प्लस 5 1 जा 5 2 जा 10. म्हणजे आन्सर काय आलं 3110. घ्या लिहून पटकन हे. म्हणजे बघा क्वेश्चन्स दिसायला डिफिकल्ट आहे, पण स्टुडंट्स जर नॉर्मल कॉन्सेप्ट जर तुम्ही लक्षात ठेवला तर तुम्हाला हा क्वेश्चन फार पटकन आरामात करता येईल, हे लक्षात घ्या. कोण अजून मला अजून मुलं जॉईंट होत आहेत? येस. चलो नेक्स्ट बघूया. ओके, हा सगळ्यांना क्लिअर झालं हे? हा सर. येस येस, थँक्यू सो मच. आता मला सांगा बघा, आता हा बेसिक क्वेश्चन मी तुम्हाला देतो, मला जरा सॉल्व्ह करून दाखवा तुम्ही. सॉल्व 3 रूट मध्ये. हा क्वेश्चन सोडून 2022च्या परीक्षेला विचारलाय, RRB NTPC ला. 0009 प्लस 4 डिवाइड 0.0016. सांगा आता मला इथं आन्सर काय येणार? कोण सांगेल याचं मला आन्सर पटकन? आता इथे प्रॉब्लेम का होतो ना, की तुम्हाला 9चा वर्गमूळ माहिती किती आहे, पण पॉइंट नंतर 00 दिले त्याचं काय करायचं? अशा वेळी बऱ्याचशा विद्यार्थ्यांची गल्लत होते आणि मग अशा वेळी त्यांना हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना फार डिफिकल्टी वाटते. आता हा प्रॉब्लेम बघा, साधारणतः तुम्ही जर बघायला गेलात तर प्रॉब्लेम हा फार सोप्या लेवलला आहे. बघा आता मला सांगा, मी तुम्हाला ट्रिक सांगतो बघा. 3 डिवाइड, मला सांगा पॉइंट नंतर किती संख्या आहेत? 4 आहेत ना. म्हणजे बघा, पॉइंट नंतर जर 4 संख्या असतील स्टुडंट्स, तर साधारणतः 4 संख्येचा वर्गमूळ किती येणार? 2 संख्या. नेहमी लक्षात ठेवायचं. म्हणजे जर वर्गमुळामध्ये पॉइंट नंतर 4 संख्या येतील, तर त्या वर्गमुळातून बाहेर 2 संख्या यायला पाहिजेत. मग 2 म्हणजे पहिला एक कुठली येणार? 9चा वर्गमूळ किती येणार? 3 आणि 1 0 बाहेर आला, म्हणजे टोटल 03 आले. हे लक्षात घ्या. नेक्स्ट बघा, प्लस. आता 4 आहे. आता बघा मला सांगा, पॉइंट नंतर किती संख्या आहेत? पुन्हा 4 आहे, म्हणजे किती येणार? 16चा वर्गमूळ किती येणार? 4 आणि ह्या 2 झिरोचं 1 0. इथे पण बघा, 09चा वर्गमूळ किती आला? 3 आणि 2 झिरोचं किती आला? 1 0. झालं उत्तर. मग बघा, हा 3 आणि 3 गेला, हा 4 आणि 4 गेला, म्हणजे इथे 1 इथे 1 उरला, म्हणजे 1 प्लस 1 किती आलं? 2. घ्या लिहून. यस. म्हणजे बघा किती सिंपल गणित आहेत, फक्त तुम्ही त्याची प्रॅक्टिस करत नाही का, तुम्हाला कोणी समजवत नाहीये, आणि म्हणून तुम्हाला ते फार डिफिकल्ट पेपर वाटतो. बघा, फार चांगली संधी आहे स्टुडंट्स, गमावू नका. अजूनही एक्झाम डिक्लेअर झालेली नाहीये. आपण ह्या शॉर्ट टर्म कोर्समध्ये जेवढेही प्रश्न आतापर्यंत विचारले गेले ते प्रत्येक टाईप आपण शक्यतो पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला एक्झामला आउट ऑफ मार्क्स मिळाले पाहिजेत, प्रोव्हाइडेड दॅट तुमची त्याच्यावरती प्रॅक्टिस खूप असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. जर आपण प्रॅक्टिस नाही केली तर स्टुडंट्स प्रॉब्लेम येऊ शकतो, लक्षात घ्या. क्लिअर सगळ्यांना हे? नेक्स्ट बघा. आता बघा, हे गणित स्टुडंट्स बऱ्यापैकी परीक्षेला येतात. 542 हा 2019च्या एक्झामला आहे. हा 321 पुन्हा रिपीट आता होऊ शकतो, फक्त आकडे बदलतील, कॉन्सेप्ट बदलणार नाही. 542 मायनस 321 चा स्क्वेअर डिवाइड 542
इंटू 321. ह्याला सॉल्व्ह करा पटकन. आता मला सांगा, बहुतांश मुलं काय करतात माहिती का? तुम्हाला बघा प्रामाणिकपणे सांगतो, जे असा प्रश्न येतो ना, मुलं काय करतात, ह्या दोघांची बेरीज करतात. 542 प्लस 320. येस ऑर नो? येस. नंतर काय करतात, 542 मायनस 321 करतात आणि मग ह्या दोघांचा डिफरन्स आणि मग ह्या दोघांचा गुणाकार करतात. मला सांगा स्टुडंट, जर आपण असं केलं तर हा 5 मिनिटात तरी सॉल्व्ह होईल का हो? नाही. नाही. बघा साहजिकच तो नाही होणार. मग आपल्याला अशा केसमध्ये काय करायचं होतं, तर 5 सेकंदामध्ये सॉल्व्ह व्हायला पाहिजे. ह्या ट्रिक्स तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे, तरच तुम्ही याच्यामध्ये चांगल्या प्रकारे स्कोर करू शकता. मग आता ट्रिक्स काय समजून घ्या. बघा मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो. बघा स्टुडंट्स, काय करायचं ना, आता मला सांगा, ह्या पूर्ण क्वेश्चन मध्ये तुम्हाला किती किती अंक दिसत आहेत जे समान आहेत? 3 digits. किती? बघा याच्यामध्ये तीन. तुम्हाला ह्या पूर्ण क्वेश्चन मध्ये 2च अंक दिसत आहेत. एक कुठला दिसतोय 542 आणि दुसरा कुठला दिसतोय 321. 321. बरोबर आहे की नाही? यश. बघा आता स्टुडंट्स लक्षात घ्या, ट्रिक बघा काय आहे. ह्याचं उत्तर 4 येतं. बघा आता जर समजा मला जर हा प्रश्न आला, माझा बेसिक क्लिअर आहे, तर मी लगेच 4 लिहून पुढे निघणार. आणि नॉर्मल विद्यार्थी ज्याचा अभ्यास नाहीये, ज्याला ट्रेनिंग माहिती नाहीये, ज्याने प्रिपरेशन फार लेट चालू केलं, किंवा जो हॉल तिकीट आल्यावर तयारी करतो, त्या विद्यार्थ्याला मिनिमम 5 मिनिटं झाले तरी हा प्रश्न सुटत नसतो. आणि ज्यांचं ट्रेनिंग चालू आहे, ज्याने प्रिपरेशन केलेलं आहे, ज्याने ट्रेनिंग घेतलेलं आहे, प्रॉपर माहिती आहे, सातत्याने प्रॅक्टिस चालू आहे, तो विद्यार्थी 5 सेकंदामध्ये 4 उत्तर काढून पुढचे 5 प्रश्न करून मोकळा होतो. मग अशा वेळी काय करायचं लक्षात घ्या. सिंपल बघा, ह्याला आपण ए पकडायचं आणि ह्याला आपण काय पकडायचं, बी. हा झाला अल्जेब्राचा भाग. बघा फक्त भरा आता इथे ए अधिक बी चा वर्ग वजा ए वजा बी चा वर्ग भागिले काय आलं, ए बी आलं. हे सगळ्यांना क्लिअर झालं? मी फक्त काय केलं मला सांगा, मी सॉल्व्ह केलं का? नाही, मी फक्त काय केलं, 542 च्या ऐवजी ए भरला आणि 321 च्या ऐवजी काय भरला, बी भरला. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं? हा सर. यस. आता काय करायचं बघा, आता इथे तुम्हाला 2 देतो फॉर्म्युले, लक्षात घ्या. ते नंतर मी तुम्हाला ट्रेनिंगला पण देणार आहे. ए प्लस बी चा वर्ग वजा ए वजा बी चा वर्ग, आणि दुसरा आहे स्टुडंट्स ए प्लस बी चा वर्ग प्लस ए प्लस बी चा वर्ग. बघा दोघांमध्ये फरक काय आहे, इथे मायनस आहे आणि इथे स्टुडंट्स प्लस आहे, एवढाच फरक आहे. जर बघा, जर मध्ये मायनस असेल तर याचा फॉर्म्युला आहे 4ab, आणि जर समजा मध्ये प्लस असेल तर स्टुडंट याचा फॉर्म्युला आहे 2a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. लक्षात घ्या, लिहून घ्या पटकन, हे 2a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. बघा फार सिंपल आणि सरळ आहे. मग मला सांगा स्टुडंट्स, ए प्लस बी स्क्वेअर वजा ए मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय, मला पटकन सांगा आता. 4ab. 4ab लिहा, बरोबर आहे. आणि मला खाली काय मिळालं होतं, ए बी. म्हणजे ए बी गेला, उत्तर काय आलं, 4. किती सोपं आहे बघा. म्हणजे आपण काय केलं आता, म्हणजे बघा किती सिंपल ट्रिक आहे. म्हणजे तुम्हाला हे ऍड करण्याची गरज आहे का आता? नाही. एक्झॅक्टली. आता बघा मी तुम्हाला हेच गणित दुसऱ्या पद्धतीने कसं विचारणार तेच बघा. आपण समजा मी तुम्हाला दिलं 321 प्लस 112 ह्याचा स्क्वेअर दिला, प्लस 321 वजा 112 ह्याचा स्क्वेअर दिला, आणि खाली दिला 321 चा स्क्वेअर प्लस 112 चा स्क्वेअर. आता मला सांगा 112 चा तुम्ही आता कोणता फॉर्म्युला लावणार, पटकन सांगा मला. कोणता फॉर्म्युला अप्लाय करणार, पहिला का दुसरा? दुसरा. दुसरा. कारण का मध्ये इथे काय आहे, प्लस. प्लसचा फॉर्म्युला सरांनी काय सांगितला होता, 2 ब्रॅकेट मध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. एवढं लक्षात ठेवा. खाली काय मिळालं सांगा, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. म्हणजे बघा हा गेला, फक्त राहिला काय, 2. बघा म्हणजे फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स मध्ये स्टुडंट्स हे गणित सुटतात. दिसायला फार मोठी आहेत, पण जर परत रिपीट करतो, जर तुम्ही प्रॉपर प्रॅक्टिस केली, प्रॉपर पॅटर्न समजून घेतला, तर तुम्हाला 100 पैकी 85 to 90 स्कोर करून तुम्हाला सेकंड राऊंडला जाण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही, हे लक्षात घ्या. नेक्स्ट. आता बघा, जर इफ एक्स बरोबर 2 वजा रूट 3 दिले आणि त्यांनी तुम्हाला सांगितलंय फाइंड एक्स प्लस 1 अपॉन एक्स, हे काढा. बघा एक्स ची व्हॅल्यू किती आहे, 2 वजा रूट 3, आणि आपल्याला काढायचं काय आहे, एक्स प्लस 1 अपॉन एक्स. आता मुलं काय करतात माहिती का, सांगतो बघा.
आपल्याला फाइंड म्हणजे एक्स ची व्हॅल्यू दिली ना, मग ते इथे भरणार बघा 2 वजा √3 प्लस एक्स ची व्हॅल्यू दिली 2 वजा √3 आणि याचा काय करतात तिरकस गुणाकार. येस ऑर नो? येस सर. आता इथे तुम्हाला ट्रिक सांगतो काय करायचं बघा. सिंपल ट्रिक आहे स्टुडंट्स, काही डोकं लावायचं नाहीये. बघा तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू माहिती आहे, मग तुम्हाला कोणाची व्हॅल्यू काढायची आहे? 1/x ची, 1 बरोबर आहे upon की नाही? x. यस. मग आता काय करायचं बघा, जर तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू माहिती असेल तर 1/x ची व्हॅल्यू लिहिताना फक्त साईन बदलायचं. इथे सांगा काय आहे? मायनस. मग 1/x Minus. काय करायचं? 2 + √3. बस एवढंच लक्षात ठेवा, काही करायची गरज नाहीये. झालं, सॉल्व्ह करा आता उत्तर. एक्स ची व्हॅल्यू भरा 2 वजा √3 प्लस 2 अधिक √3. बघा हा गेला, मग 2 अधिक 2 किती आले? 4. घ्या लिहून पटकन. म्हणजे स्टुडंट्स तुम्हाला फार इझी पद्धतीने तुम्हाला हे सॉल्व्ह करता येतं. क्लिअर आहे सगळ्यांना हे? म्हणजे आपण फक्त काय केलं, फक्त आणि फक्त स्टुडंट्स एक्स ची व्हॅल्यू फक्त रेसिप्रोकेट केली, उलटी लिहा. आता समजा इफ जर एक्स ची व्हॅल्यू समजा इथे 2 + √3 असेल, मग आता सांगा इथे 1/x ची व्हॅल्यू काय होणार? फक्त काय बदलणार? साईन बदलणार, म्हणजे 2 वजा √3. हे क्लिअर आहे सगळ्यांना? हा सर. येस. बघा स्टुडंट्स, हेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये ते लोक विचारतात आणि ज्याचं आपल्याला प्रॉपर गायडन्स नसतं. आता बघा दुसरा प्रश्न बघा, काही थेअरीवाले प्रश्न त्यांनी परीक्षेमध्ये विचारलेत बघा. बघा स्टुडंट्स, एक व्यक्ती त्याच्या घरापासून, हा प्रश्न 2022 ला विचारलाय, एक व्यक्ती त्याच्या घरापासून कॉलेजला जायला निघतो. बघा त्यांनी काय विचारलंय, अ पर्सन मुव्हिंग फ्रॉम हिज हाऊस टुवर्ड्स हिज कॉलेज, आणि तो जातो 36च्या स्पीडनी, 36 km/h, आणि तो कॉलेजला 7 मिनिटं उशिरा पोहोचतो, 7 मिनिट्स लेट. हा प्रश्न त्याने विचारलेला आहे. हा थेअरीमध्ये प्रश्न आहे. पण मग लवकर पोहोचण्यासाठी तोच व्यक्ती दुसऱ्या दिवशी त्याचा स्पीड 45 म्हणजे 45 ने जातो. म्हणजे साधारणतः कितीने स्पीड त्याने वाढवला? माझ्या मते 9 वाढवला, बरोबर आहे. आणि तोच व्यक्ती त्या कॉलेजला 5 मिनिटं लवकर पोहोचतो, अर्ली. माताजी यांनी प्रश्न काय विचारलाय? फाइंड डिस्टन्स बिटवीन होम अँड कॉलेज. हा प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारला. बऱ्यापैकी हा बऱ्यावेळी प्रश्न परीक्षेला एक्झामला रिपीट होतो. फक्त आकडे बदलतील, बाकी प्रश्न तोच राहणार. एक व्यक्ती आता घराच्या ऐवजी, घर आणि कॉलेजच्या ऐवजी ऑफिस असणार. कॉन्सेप्ट तोच. एक व्यक्ती घरातून निघालाय, 36 किलोमीटरच्या स्पीडने चाललाय, किती मिनिटं उशिरा पोहोचलाय? 7 मिनिटं. नेक्स्ट डे त्याने काय केलं, 36च्या ऐवजी तो कितीने चाललाय आता मला सांगा? 45 गेले. 45. आणि तो काय 45. करतो? 45 ने जातो आणि एक मिनिट, येस, तो 5 मिनिटं लवकर पोहोचतो. आता ह्या केसमध्ये तुम्हाला करायचंय का बघा, लक्षात. एक सिंपल तुम्हाला एक ट्रिक सांगतो, लिहून घ्या पटकन ती ट्रिक. अजून बऱ्यापैकी मुलं अजूनही जॉईंट होत आहेत. ट्रिक बघा, ट्रिक काय आहे स्टुडंट्स? प्रोडक्ट ऑफ स्पीड डिवाइड स्पीड डिफरन्स डिवाइड टाइम. या लिहून पटकन बघा, एवढं सिंपल फॉर्म्युला आहे. मग प्रोडक्ट ऑफ स्पीड काय आहे? 36 गुणिले 45. डिफरन्स काय आहे? 45 वजा 36. टाइम काय? आता बघा लक्षात घ्या, एकदा 7 मिनिट्स लेट पोहोचलाय आणि एकदा 5 मिनिट लवकर पोहोचलाय, बरोबर, अर्ली आहे. म्हणजे ही कुठली झाली? अपोजिट झाली. म्हणजे त्याला एकूण वेळ किती लागला? 7 आणि 5 किती झाले? 12 मिनिट. पण आता लक्षात घ्या स्टुडंट्स, 12 हे मिनिट मध्ये आहेत आणि मला कशामध्ये त्याला कन्वर्ट करायचंय? आवर मध्ये. तर तुम्हाला हे माहिती पाहिजे, मिनिटाला जर आवर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर किती काय करतो मला सांगा पटकन, कोण सांगेल? जर मिनिटला जर मला आवर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करणार स्टुडंट? पटकन सांगा. नेहमी लक्षात. आता मला एक सांगा स्टुडंट्स, 1 तास, बघा 1 तास बरोबर किती मिनिटे? 60. बरोबर, व्हेरी गुड, 60 मिनिटे.
मग मी आता तुम्हाला असा प्रश्न विचारला की 1 मिनिट बरोबर किती तास? कोण सांगेल? पटकन सांगा मला. बघा आता मी तुम्हाला उलटा प्रश्न विचारला, मग याचं उलट उत्तर लिहायचं. 1/60. बघा किती सिंपल ट्रिक आहे. जर 1 तास बरोबर 60 मिनिटे असणार आणि मग मिनिट बरोबर किती तास? तर 1/60 करा, उलट करायचं. मग इथे बघा 12 मिनिट आहे, मग 12 मिनिटाचे मला तासामध्ये जर कन्वर्ट करायचं तर मी कशाने भागणार? 60 ने भागायचं. क्लिअर सगळ्यांना हे? मग आता बघा 12 1 जा 12 5 जा 5 1 जा 5 9 जा. आता बघा 36 into 9 हा डिफरन्स किती आला? 9 9 9 गेले, म्हणजे किती अंतर आहे ते? 36 किलोमीटर. घ्या लिहून. म्हणजे तुम्हाला अशा वेळी स्टुडंट्स हे फॉर्म्युला ह्या क्वेश्चनला लागू करता यायला पाहिजे. मग फॉर्म्युला काय? दोन्ही स्पीडचा गुणाकार त्याच्यातलं अंतर गुणिले टोटल टाइम. हे क्लिअर सगळ्यांना? येस. अजून कोणाला तरी जॉईन. चला नेक्स्ट बघा. येस, थँक्यू सो मच. पुढचं बघूया स्टुडंट्स. बघा आता त्यांनी प्रश्न विचारलाय, एक प्रॉफिट अँड लॉसचा आपण एक क्वेश्चन बघूया आणि मग आपण थोडंसं रिझनिंग कडे जाऊया. बघा ए पर्सन, एक व्यक्ती आहे, अ पर्सन सेल्स हिज गुड्स. हा प्रश्न स्टुडंट्स विचारला गेला 2019च्या एक्झामला. गुड्स ऍट 30% प्रॉफिट. इफ द cost price increases by 25% and selling price, SP म्हणजे selling price, increases by 10%, then what is the new profit percentage? New profit percentage. क्लिअर सगळ्यांना आहे? बघ आता इथे काय सांगितलंय? अ पर्सन सेल्स हिज गुड किती टक्क्यांनी? 30% प्रॉफिट. अजूनही आपण मुलांना जॉईन होतोय. चलो यस. मला सांगा स्टुडंट्स, आता इथे सांगा, आता जर तुम्हाला एखादा प्रॉफिट पाहिजे, बघ पहिला बेसिक कॉन्सेप्ट समजून घ्या. प्रॉफिट कधी मिळतो कोण सांगेल मला? आणि कधी लॉस मिळतो? पटकन सांगा. प्रॉफिट कधी मिळतो? ज्यावेळी तुमची विक्री किंमत ही तुमच्या खरेदी किमतीपेक्षा जास्त असेल, त्याच वेळी तुम्हाला काय मिळणार? प्रॉफिट. बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय झाला? सेलिंग प्राइस मायनस काय झालं? कॉस्ट प्राइस. हे लक्षात घ्या. आणि लॉस कधी मिळणार? ज्यावेळी तुमची विक्री किंमत ही तुमच्या खरेदी किमतीपेक्षा कमी असणार. म्हणजे समजा मोबाईल 20,000चा घेतलाय आणि 10,000ला विकला, म्हणजे तुम्हाला कितीचा लॉस झाला? 10,000चा. म्हणजे कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. हे नेहमी लक्षात ठेवा. मग आता इथे त्यांनी काय विचारलं बघा, एक व्यक्ती त्याचा माल 30% प्रॉफिटने विकतो, म्हणजे सेलिंग प्राइस 30% प्रॉफिटने विकतो, म्हणजे कशावरती प्रॉफिट त्याला मिळतोय? त्याने घेतलेल्या खरेदी किमतीवरती. मग आता बघा हे सोडवायचं कसं? सिंपल बघा, इथे लिहा कॉस्ट प्राइस, इथे लिहा सेलिंग प्राइस आणि त्याला होणारा प्रॉफिट. बघ असं मांडायचं सिंपल वेनी. मला सांगा, समजा आता इथे मला सांग, इथे ह्या व्यक्तीचं काय दिलंय? त्याने 30% प्रॉफिटने विकलाय, पण तुम्हाला त्याने तिथे त्यांची कॉस्ट प्राइस दिली आहे का? नो. मग काय करायचं? इथे सिंपल लिहायची की त्याची कॉस्ट प्राइस आपण किती पकडली? 100 रुपये. बरोबर आहे. मला सांगा, मग जर त्याची कॉस्ट प्राइस जर 100 रुपये असेल तर मला सांगा त्याने तो माल कितीला विकला असणार? 130. व्हेरी गुड, व्हेरी गुड. 130. कारण त्याला प्रॉफिट झाला किती? 30%. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं? म्हणजे त्याला प्रॉफिट झाला किती? 30 रुपये. हे सगळ्यांना क्लिअर झालं? येस ऑर नो? येस. येस, व्हेरी गुड. आता बघा पुढे काय Yes. सांगितलंय, जर त्याची कॉस्ट प्राइस 25% वाढवली, म्हणजे जी 100 रुपये होती ती 25% वाढवली, म्हणजे होणार किती सांगा पटकन? 125. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि मग त्याची सेलिंग प्राइस कितीने वाढते? 10%. मला सांगा, मग 130 चे 10% काढले बघा तर किती होतात? 13 रुपये. मग 130 मध्ये 13 मिळवा, किती झाले? 143. म्हणजे त्याची सेलिंग प्राइस झाली किती? 143. हे सगळ्यांना क्लिअर? कारण किती टक्क्याने वाढली ती? 10%. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं? येस ऑर नो? येस. येस.
मग आता Yes. प्रॉफिट किती झाला बघा, 143 मधनं 125 होता करा, म्हणजे प्रॉफिट झाला किती, 18 रुपये. प्रॉफिट कसा करतो आपण, सेलिंग प्राइस मधनं कॉस्ट प्राइस वजा करतो. मग त्याने काय विचारलंय, जो 18 रुपये प्रॉफिट झालाय तो पर्सेंट मध्ये काढायचा फक्त. मग कसा काढणार, प्रॉफिट पर्सेंटेज, काय फॉर्म्युला आहे, प्रॉफिट भागिले कॉस्ट प्राइस इंटू 100 हे लिहून घ्या. नेहमी लक्षात ठेवायचं, होणारा नफा किंवा होणारा तोटा हा नेहमी कशावरती काढायचा, कॉस्ट प्राइस वरती. मग प्रॉफिट किती आहे, 18 भागिले कॉस्ट प्राइस किती, 125 गुणिले 100, घ्या लिहून, 14.4%. बघा, म्हणजे तुम्हाला हे मांडता यायला पाहिजे, बस एवढी सिंपल प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये काही मोठं काही रॉकेट नाहीये, आणि असेच प्रश्न परीक्षेला विचारले गेलेले आहेत, ते लक्षात घ्या. क्लिअर सगळ्यांना हे? Yes, sir. Yes. बघा, फार सिंपल पद्धतीने टाइम स्पीड डिस्टन्स, टाइम अँड वर्क असे सगळे प्रश्न सोडून आपण तुमच्याकडनं सोडवून घेणार आहे, लक्षात घ्या. आता नेक्स्ट बघा, बघा सिंपल प्रोसेस सोडून समजून घ्या की बघा, ए काम करायला 5 दिवस घेतो, बी तेच काम करायला 10 दिवस घेतो, आणि सी तेच काम करायला 15 दिवस घेतो. बघा, मग तिघांनी मिळून जर केलं तर स्टुडंट्स ते काम किती दिवसामध्ये होणार, हा प्रश्न परीक्षेला बऱ्यापैकी विचारला जातो. म्हणजे ए ला एक काम करायला 5 डेज लागतात, बी ला तेच काम करायला 10 दिवस लागतात, आणि सी ला तेच काम करायला 15 दिवस लागतात. पण समजा ते काम ह्या तिघांनी मिळून केलं तर डेफिनेटली त्यांना लागणारा जो टायमिंग आहे हा डेफिनेटली ह्या तिघांच्या दिवसांपेक्षा कमी लागणार आहे. का, कारण इथे आता एकत्र काम करणार आहे, हे लक्षात घ्या. मग ज्यावेळी कोणी एकत्र काम करतो त्यावेळी दिवस कमी लागतात. मग आता आपल्याला कसं काढायचं बघा, मग हे काढणार कसं, तर नेहमी लक्षात ठेवा स्टुडंट, बेसिकली कॉन्सेप्ट सांगतो बघा. मला सांगा 5, 10 आणि 15चा लसावी काय येणार, एलसीएम काय येणार सांगा पटकन. एलसीएम ऑफ 5, 10, 15 डेज. मी बघा तुम्हाला एक कॉन्सेप्ट सांगितलेला, कुठला होता कॉन्सेप्ट मला सांगा. मी काल बघा सांगितलं कसा लसावी काढायचा, 5, 10 आणि 15. चला आपण एक करूया. मला सांगा ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे, 15. 15 आहे. 15ला 5 ने 15. भाग होतो, पण 15ला 10 ने भाग जाईल का, नाही जाणार, पूर्ण भाग झाला नाही. जाणार नाही. मग काय करायचे, 15 मध्ये 15 मिळवा, जी मोठी संख्या त्याच्यामध्ये 30 संख्या मिळवायची. मग 15 आणि 15 झाले किती सांगा, 30. 30. Yes. आता सांगा मला, ह्या 30ला 5 ने भाग जाईल, यस, हो. आणि ह्या 30ला 10 ने पण भाग जाईल का, हो. येस, आणि ह्या 30ला ह्या 15 ने भाग जाईल, हो. हो. म्हणजे तुमचा लसावी काय झाला, 30. बघा, हीच 30. ट्रिक 30. स्टुडंट्स, ही टेक्निक लक्षात ठेवा, जी तुम्हाला सातत्याने खूप मदत करणार आहे एक्झामला, लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला कळलं की तुमचा लसावी किती आला, 30 आला. शाळेतल्या पद्धतीने करत राहायचं नाही, 30 आला. हा लसावी म्हणजेच काय झाला स्टुडंट्स, हा झाला टोटल वर्क, लक्षात घ्या. म्हणजेच काय की ह्या तिघांना म्हणून किती काम करायचंय, 30 एवढं काम करायचंय. मग आपण काय करूया, ह्याने किती दिवस काम केलंय, 5 दिवस. मग याचं एका दिवसाचं काम काढूया. मग 30 भागिले 5 करा, किती आलं एका दिवसाचं, 6. ह्याचा करा एका दिवसाचं 30 भागिले 10, किती आलं, 3. आणि ह्याचा करा एका दिवसात 3 भागिले 15, किती आलं, 2. ह्या सगळ्यांच्या कामांची एका दिवसांची बेरीज करा, किती येते बघा मला सांगा, 11 आली. हो. यस, म्हणजे हे काय झालं, 11 युनिट्स पर डे. ह्याचा अर्थ असं झाला, म्हणजे हे सगळे म्हणून 11 युनिट्स पर डे करतात. आपल्याला काढायचं काय की ह्या तिघांना म्हणून किती दिवस लागणार, मग बघा, ए प्लस बी प्लस सी बरोबर काय फॉर्म्युला आहे, टोटल वर्क भागिले टोटल एफिशियन्सी. लिहून घ्या पटकन. मग टोटल वर्क किती आलं होतं माझं, 30, भागिले टोटल एफिशियन्सी किती आहे तिघांची म्हणून 11. या हे तुमचं उत्तर. एवढं स्टुडंट सिंपल आहे. म्हणजे मी तुम्हाला एकाच गणितामध्ये लसावी पण शिकवतोय, एकाच फॉर्म्युला पण देतोय. म्हणजे अशा प्रकारे स्टुडंट तुम्हाला टाइम अँड वर्क वरती थेरी प्रॉब्लेम सुद्धा परीक्षेला विचारले गेलेले आहेत. चल, आता आपण थोडस, हे सगळ्यांना क्लिअर झालं आहे, Yes, sir. येस. आता स्टुडंट आपण एक मिनिट, काही प्रश्न मी अजून सांगितले, अजून एक प्रश्न आहे, आपण तो बघूया आणि मग मी तुला रिझनिंग दाखवतो, मग थोडं तुम्हाला आयडिया पण येईल. तर हा एक प्रश्न स्टुडंट आहे, 1/1 प्लस 1/1 प्लस 1 प्लस 1/5.
आता मला सांगा स्टुडंट, अशा प्रकारचं गणित कसं करणार? मुलं काय करतात म्हणजे खालून स्टार्ट करतात, 5 एके 5, 1 आला 6, परत 5 एके, मग परत पुढे वरती, असं करत करत त्याला बराचसा वेळ जातो. आता मी तुम्हाला इथे ट्रिक सांगतो, ट्रिक समजून घ्या. हा प्रश्न स्टुडंट्स पडलेला आहे 2022च्या परीक्षेला. बघा, सिंपल ट्रिक आहे, लक्षात घ्या. मला सांगा किती वेळा प्लस लिहिले, पटकन सांगा. 3. 3 वेळा. येस, व्हेरी गुड. म्हणजे 3 वेळा प्लस लिहिलेले आहेत, परफेक्ट. मग बघा इथे 3 लाईन मारा, 1 2 3. हे सगळ्यांना क्लिअर झालं? येस ऑर नो? समजा हो सर. जर समजा 4 वेळा असेल प्लस, तर किती लाईन मारणार? 4. 4. Yes. आणि ही संख्या काय मला सांगा, ही संख्या जी लिहिली फ्रॅक्शन मध्ये? 1/5. एक्झॅक्ट. ती इथे लिहिताना अशी लिहायची, 1 आणि 5 असं लिहायचं. हे सगळ्यांना क्लिअर झालं? हो सर. आता बघा, आता सिंपल प्रोसेस सांगा, 1 अधिक 5 किती येणार? 6. ते इथे लिहा. सांगा 6 आणि 5 किती येणार? 11. ते इथे लिहा. आणि 11 आणि 6 किती येणार? 17. 17. ते इथे लिहा. हे झालं तुमचं उत्तर. मग फायनल आन्सर काय लिहायचं? फायनल आन्सर बरोबर शेवटचा जो आहे 11, त्याच्या खाली शेवटचा अंक लिहायचा 17. घ्या लिहून पटकन. किती सोपं आहे मला सांगा. स्टुडंट्स, ह्या टेक्निक्स ह्या तुम्हाला मी येणाऱ्या, आता ह्या आपला जो शॉर्ट टर्मचा कोर्स आपण लॉन्च करतोय, त्याच्यामध्ये मी तुम्हाला रेल्वेच्या परीक्षेला विचारलेले गेलेले प्रश्न, आणि आपण सगळ्यांनी फॉर्म भरलेले आहेत. जर आपण फॉर्म भरले आहेत तर तयारी का करायची नाही? आणि जर समजा स्टुडंट्स आपण जर तयारी केली नाही आणि फक्त परीक्षेला गेलात आणि जर फेल झालात, तर त्यासाठी दोषी तुम्ही दुसऱ्या व्यक्तींना ठरवू शकत नाही, कारण तुमचा दोषी तुम्हीच असणार आहात. सगळं माहिती असताना सुद्धा जर तुम्ही तयारी केली नाही, तर त्या फॉर्म भरण्याला सुद्धा काही अर्थ राहत नाही. अजून एक आपण क्वेश्चन बघूया असाच प्रकारचा स्टुडंट्स, आणि मला त्याचा तुम्ही आन्सर सांगा. बघा आता इथे बघा, 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 2/3. Yes. आता सांगा स्टुडंट्स किती प्लस आहेत? 3. 1 2 3 प्लस आहे, बरोबर आहे. आता हा कुठला आहे? 2/3 ते लिहा, 2/3, बरोबर आहे. आता सांगा 2 प्लस 3? 5. 5. 5 प्लस 3? 8. 8 प्लस 5? 13. 12. आता मला सांगा 13. मग ह्याचा आन्सर काय येणार? 8. Divide by 30. नाही. आता जर तुम्ही इथे 8/13 लिहिले ना, उत्तर चुकणार स्टुडंट्स. मला सांगा, ह्या गणितामध्ये आणि ह्या गणितामध्ये काय फरक आहे? काय पावा? हा 1 प्लस. एक्झॅक्टली. बघा, इथून जो 1 प्लस चालू झाला, हा खालून चालू झालाय ना, आणि इथे बघा 1 प्लस ह्याच्या समोरून चालू झालेला आहे. हे क्लिअर सगळ्यांना? ज्यावेळी स्टुडंट Yes, समोरून yes. ज्यावेळी 1 प्लस चालू होतो ना, तर लिहिताना उलट लिहायचं, 13/8. घ्या लिहून पटकन. हे तुमचं उत्तर. क्लिअर? आता समजलं? येस. स्टुडंट्स, एवढ्या सोप्या Yes. लेवलला प्रश्न परीक्षेमध्ये विचारतात. ह्याच्या प्रत्येकाच्या ट्रिक्स थोडं आता रिझनिंग कडे जाऊया, आणि मग मी तुम्हाला टाइम टेबलचं अनाउन्समेंट करतो. आणि आपले जे काही डाऊट सर असतील, इथे मायनसचे येऊ शकतात का? हो येतात ना, मायनसचे आले. आता बघा, कधी कधी कसं असतं, ह्याच्या टाईप आहेत. आता मी सगळे टाईप तुम्हाला आता दाखवू शकत नाही. आता याच्यामध्ये कसं आहे माहिती का, 1 अपॉन 1 प्लस 1 मायनस 2 मायनस असं पण येणार, लक्षात घ्या. 1/5 असं येणार. मग त्याचं आपण ट्रेनिंग मध्ये ते बघून घेऊया. ठीक आहे? ओके सर. येस, चलो, थँक्यू. आता नेक्स्ट बघा. आता आपण थोडंसं रिझनिंग कडे जाऊया. रिझनिंग मध्ये बघा, काही आता बघा, त्याने एक प्रश्न विचारला होता, हा 25चा अर्थ त्याने दिलेला आहे 343. मग त्याने तुम्हाला पुढे 4 ऑप्शन दिलेत. 29 बरोबर 121, 34 बरोबर 510, 30 बरोबर 729, आणि स्टुडंट 24 बरोबर 216. सांगा आता हा. सांगा. बाहेर का बेटा? पण कोणीतरी माईक चालू ठेवला आहे, प्लीज माईक बंद करा. मी सांगेल त्यावेळी चालू करा. 25चा अर्थ 343 आहे. मग तुम्हाला पहिला हे शोधायचं की 25चे 343 आले कसे, आणि मग तो रूल कशाला लागू होतो. सांगा कुठला आन्सर येणार? हे झालं तुमचं तर रिझनिंग स्टार्ट झालं स्टुडंट.
सांगा काय येणार आन्सर, कोणाला येतंय का? 25 चा अर्थ त्यांनी दिलेला 343, म्हणजे त्यांनी 25 वरून 343 काढलाय. मग जर तुम्हाला ह्याचं मिनिंग कळलं तर तुम्हाला चौघांपैकी कुठला त्याला लागू होतो ते तुम्हाला शोधायचंय. येतंय बघा. आता तुम्हाला जर ते येत नसेल तर बघा मी तुम्हाला सांगतो स्टुडंट्स, मला सांगा बघा 25 आहे बरोबर आहे, मग 25चा मी 2 अधिक 5 लिहितो, किती आले टोटल सांगा? 2 अधिक 5 किती होणार? 7. आणि 7चा घन किती होणार सांगा? 343. क्लिअर सगळ्यांना हे? म्हणजेच बघा Yes, आता sir. शेवटचा ऑप्शन बघा, 2 अधिक 4 किती होणार? 6. आणि 6. 6चा घन किती होणार? 216. म्हणजे हे उत्तर आहे. क्लिअर सगळ्यांना आहे? म्हणजे अशा प्रकारचे स्टुडंट ज्यावेळी प्रश्न येतात Yes. त्यावेळी तुम्हाला रिझनिंग मध्ये पण सोडवता का? बघा रिझनिंग हा असा सब्जेक्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही 30 पैकी 30 स्कोर करू शकता जर तुम्हाला त्याचं कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर. बघा याच्याने प्रॅक्टिस करायची गरज नाही, पण तुमचा कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे की तो कसा येतो. नेक्स्ट बघा स्टुडंट्स, त्यांनी आता दिलेला आहे, जर इफ आर ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे 36 अँड BIN ची व्हॅल्यू दिलेली आहे 50, ह्याच्यावरून तुम्हाला फाइंड करायचं आहे, फाइंड TALE, हे फाइंड करा. सांगा पटकन स्टुडंट्स काय येणार? हा तुमचा कोडिंग डिकोडिंग मधला प्रॉब्लेम आहे. हा 2022च्या परीक्षेला विचारला गेलाय. जर आर ची व्हॅल्यू 36 असेल आणि बीन ची व्हॅल्यू जर 50 असेल तर मग टेल ची व्हॅल्यू काय असणार? यस एनीवन? बघा आता मला सांगा स्टुडंट्स, सांगा बी ची व्हॅल्यू किती असते अल्फाबेटिकली? बी किती नंबरला असतो? सेकंड. सेकंड. व्हेरी गुड. आय सांगा, आय पटकन 8. सांगा. आय 9 नंबरला आणि एन किती नंबरला असतो? 14. ह्या तिघांची बेरीज करा, सांगा किती होते? 25. 25. इथे किती आहे सांगा? 50. म्हणजेच काय, 25 ला किती गुणायचं? 2 Is म्हणजे मिळाले 50. okay. हे क्लिअर सगळ्यांना? म्हणजे Yes, sir. हे म्हणजे आर कसा आला? आर ची व्हॅल्यू 36 असते का नाही? आर ची व्हॅल्यू सांगा किती असते? 18. 18 गुणिले 2 किती आले? 36. बघा मग आता मला सांगा टी किती नंबरला असतो? पटकन सांगा. टी, ए, एल आणि ई सांगा. टी किती नंबरला असणार? पटकन सांगा. 5 नंबरला. एल किती नंबरला असणार? एल 12 नंबरला असणार. ए 1 नंबरला. आणि मला टी 20 नंबरला असेल का? Sir, 21. टी टी 20 नंबरला. 20 नंबरला असतो. बघा हा, पटकन. 20. चला ठीक आहे. मग आता मग यांची बेरीज करा. एक यांची बेरीज सांगा. 20 आणि 1 21. 21 आणि 5 किती होणार? 26. 26 आणि 12 किती झाले? 38. तुझं चालू राहत. किती आलं उत्तर? 76. घ्या लिहून पटकन. मल्टिप्लाय बाय 2 करायचं. क्लिअर सगळ्यांना? माईक बंद करा प्लीज. माईक बंद करा. Yes, मागचा sir. आवाज येतोय. ज्यांचा माईक चालू आहे त्यांनी प्लीज बंद करा. रिप्लाय केल्यावरती इमिजिएटली माईक बंद करा, कारण इतरांना डिस्टर्ब होता कामा नये, कारण तुमच्या घरामध्ये बाकीचे टीव्ही किंवा इतरांचे आवाज बरेच येत आहेत. ओके, आता बघा हा स्टुडंट प्रश्न आहे असा. 1P6 2X4 1K1 आणि 2N0.
ह्याच्यात तुम्हाला शोधायचं आहे ऑड मॅन आउट. ऑड मॅन आउट म्हणजे काय, चुकीचा शब्द निवडायचा आहे. सांगा कुठला असणार? 2x4. 2x4. कसं काय 2x4 असणार? बघा आता याच्यात काय करायचं मला ते समजून घ्या स्टुडंट्स. बघा आता मला सांगा, पी नंबर एकत्र लिहिले, x 24, k 11 आणि n N 0. 20. आता मला सांगा स्टुडंट्स, बघा हे 16 म्हणजे काय, हा जो बाजूला लेटर आहे त्याची अल्फाबेटिकली पोझिशन झाली, म्हणजे पी किती नंबरला असतो? 16. एक्स किती नंबरला असणार आहे? 24. के किती नंबरला असणार आहे? 11. फक्त एन जो आहे, एन हा स्टुडंट्स 20 नंबर, कारण 20 नंबरला कोण असणार आहे? टी. आणि एन किती नंबरला असतो बघा? 14. 14. म्हणजे आन्सर काय येणार? आन्सर 2NO. हे तुमचं वेगळं आन्सर झालं. क्लिअर सगळ्यांना आहे? म्हणजे ज्यावेळी तुम्ही ऑड मॅन आउटचा प्रश्न सोडवताना स्टुडंट्स, त्यावेळी एक लक्षात ठेवायचं की तुम्ही जो रूल अप्लाय करताय हा बाकीच्या 3ला समान लागू व्हायला पाहिजे, तरच तुमचं आन्सर राईट येणार आहे. नेक्स्ट बघा, 204, 220, 228 आणि 252. सांगा याच्यातला ऑड मॅन आउट काढा. ऑड मॅन आउट हा 252 आहे. 252. अजून एक बघा देतो तुम्हाला, 272, 210, 242 आणि 304. आता स्टुडंट्स बघा, तुम्हाला लगेच सांगतो बघा ट्रिक. आता तुम्हाला एक समजतंय की हे हा प्रश्न क्वेश्चन नंबर 1 आणि हा क्वेश्चन नंबर 2 हे तुम्ही दोन्ही प्रश्न ज्यावेळी बघता त्याच्यामध्ये स्टुडंट तुम्हाला एक आयडिया लक्षामध्ये येते की 204, 220, 228 आणि 252 हे सगळे कसे नंबर आहेत सांगा मला? समसंख्या आहेत, म्हणजे आपण काय म्हणतो, इवन नंबर आहेत. येस ऑर नो? यस सर. येस. हेही सांगा कसे आहेत मला? इवन आहेत. येस. आता स्टुडंट त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या, जर हे पण इवन आहे तेही इवन असणार आहे, मग तुम्हाला याच्यामध्ये थोडंसं आता बघा एक आयडिया क्लिअर होईल. ती आयडिया अशी आहे की जर सगळेच संख्या समान असेल आणि बघा नंबर दिसायला पण सगळे मोठे आहेत, मग अशाही फक्त बेरीज करा. ह्याची किती होणार बेरीज सांगा? 6. ह्याची किती होणार? 4. ह्याची किती झाली? 12. आणि ह्याची करा 9. मग सांगा आता कुठला वेगळा आहे की तिन्ही संख्यांची बेरीज केली, काय मिळाली मला? इवन नंबर. आणि हा कोणता मिळाला? ऑड नंबर. म्हणजे आन्सर कुठला असणार? 252. सेम इथे अप्लाय करा. सांगा याची ऍडिशन किती होणार? 11. ह्याची सांगा ऍडिशन किती होणार? 3. ह्याची किती होते सांगा? 8. आणि ह्याची किती होते बघा असं. आता सांगा कोणता वेगळा आहे? 11, 3, 7 हे प्राईम नंबर झाले आणि हा काय झाला? इवन नंबर. म्हणजे आन्सर काय आलं? 242. क्लिअर सगळ्यांना हे? आता स्टुडंट्स बघा काही डायग्राम वरती बघा. सर ते कॉन्सेप्ट कसं क्लिअर करणार आपण स्वतःला, म्हणजे आता हा यस. आता याच्यामध्ये आयडिया कशी? आता आयडिया एक लक्षात ठेवायचं, जर समजा 4ही नंबर इवन नंबर असतील तर ह्याचा अर्थ काय होतो की त्या नंबरला 2 भाग जाणार. म्हणजे जर 4ही नंबरला 2 भाग गेला तर आपल्याला वेगळा भेटणारच नाही ना. दुसरी गोष्ट काय याच्यामध्ये विचार करायचं की ह्याच्यामध्ये कुठला नंबर एखादा इवन नंबर आहे का? नाही सॉरी, याच्यामध्ये एखादा कुठला नंबर परफेक्ट स्क्वेअर आहे का, किंवा एखादा परफेक्ट क्यूब आहे का? आता याच्यामध्ये परफेक्ट स्क्वेअर पण नाहीये, परफेक्ट क्यूब पण नाहीये, बरोबर? म्हणजे तो रूल लागू होणार नाही. फायनली कोणता रूल लागू होणार की त्या दिलेल्या नंबरच्या डिजिटची काय करायची? बेरीज करायची. क्लिअर आहे? येस सर. यस. नेक्स्ट बघूया. आता बघा स्टुडंट्स, हा बॉक्स आहे असा. तुम्हाला एक फाइंड इन्सर्टिंग मिसिंग कॅरेक्टर टॉपिक आहे जो परीक्षेला विचारला जातो. बघा ह्याच्यात त्यांनी दिलेले 16, इथे 36 आहे आणि इथे 10. इथे स्टुडंट तुम्हाला 25, 64, इकडे 13 आहे, इकडे 9 आहे, इथे 81 आणि हा तुम्हाला काढायचा आहे. मग अशा वेळी स्टुडंट्स बरेच तर्क लावू शकतो आपण, म्हणजे ह्यांचा गुणाकार, किंवा बघा आता तुम्ही बघताय
तर नंबरकडे बघितल्यावर तुम्हाला कळतंय की हे सगळे नंबर बघा, ब्रॅकेट म्हणजे सगळे नंबर, पहिले 2 नंबर आहेत रो मधले ते सगळे परफेक्ट स्क्वेअर आहे बघा. 16 कोणाचा स्क्वेअर आहे? 16 4चा, 36 6चा. ह्या दोघांची बेरीज करा, तिसरी संख्या मिळते 10. क्लिअर सगळ्यांना? मग हाच रूल दुसरा लागू होतो का बघा. 25चा स्क्वेअर सांगा, स्क्वेअर रूट किती आहे? 5. आणि 64चा किती आहे? 8. दोघांची बेरीज किती आली बघा? 13. 13 आहे का खाली? यस. मग इथे बघा 9चा स्क्वेअर रूट 3 आणि 81चा 9. 9 आणि 3 किती आले? 12. मग तुमचं उत्तर काय झालं? 12. मग अशा प्रकारे स्टुडंट असे 10 ते 15 प्रश्न आपण करणार आहोत, जे तुम्हाला परीक्षेमध्ये इन्सर्ट मिसिंग कॅरेक्टर वरती विचारले जातात. क्लिअर तुम्हाला हे? म्हणजे रिझनिंग स्टुडंट फार सोपं आहे, फक्त तुम्हाला त्यातलं ना कॉन्सेप्ट क्लिअर होणं फार गरजेचं आहे. आता त्याने अजूनही मुलं बघा जॉईंट होत आहेत. चलो नेक्स्ट. आता मला सांगा स्टुडंट, ह्यांनी तुम्हाला विचारलंय वर्ड, तुम्हाला वर्ड शोधायचा आहे. वर्ड विच कॅन नॉट बी फॉर्म्ड. बघा कोणता वर्ड आहे? वर्ड विच कॅनॉट बी फॉर्म. त्याने एक वर्ड दिलाय बघा, रिलेशनशिप. रिलेशनशिप. ओके. आता त्यांनी तुम्हाला खाली वर्ड दिलेत बघा, शिप, शिप. नंतर वर्ड दिलाय LAT, लेट. तिसरा वर्ड आहे रिझर्व आणि चौथा वर्ड आहे लास्ट. आता ह्या चौघांपैकी स्टुडंट्स कोणता वर्ड तयार होत नाही रिलेशनशिप मधनं? पटकन सांगा. वर्ड विच कॅनॉट बी फॉर्म फ्रॉम रिलेशनशिप. खाली 4 तुम्हाला ऑप्शन दिले. कोणता वर्ड तयार होत नाही? कोण सांगेल? रिझर्व. एक्झॅक्टली. कारण का बघा, कारण रिझर्व मध्ये वी व्ही आहे, ह्याच्यामध्ये आहे का कुठे? नाही. नाही. म्हणजे रिझर्व हा तयार होत नाही बघा. ह्याला तुम्हाला 1 मार्क मिळतो स्टुडंट्स. पण हे तुम्हाला जर माहिती असतील की असे प्रश्न परीक्षेला विचारले जातात, तरच तुम्ही ते सॉल्व्ह करणार ना, अदरवाईज तुम्ही ते सॉल्व्ह करणारच नाही, लक्षात घ्या. नेक्स्ट बघा, सेम प्रश्न विचारलाय, मला पटकन सांगा. ट्रान्झॅक्शन हा तुम्हाला वर्ड दिलेला आहे आणि त्यांनी सांगितलंय RANACTION ऍक्शन, ट्रेन TRAIN ट्रेन आणि रोल. सांगा कुठला वर्ड बनत नाही? कोणता शब्द बनणार नाही? रोल. का रोल बनणार नाही सांगा? ट्रेन. कारण रोल मध्ये काय आहे? ई एल. ई ई आणि जो पूर्ण एल. ट्रान्झॅक्शन मध्ये कुठेच नाहीये. म्हणजे तुम्हाला इकडे बघा 2 मार्क तुमचे फिक्स झाले. मग अशा प्रकारे स्टुडंट तुम्हाला कॅनॉट बी फॉर्म आणि कॅन बी फॉर्म दोनच टाईप येतात. नेक्स्ट बघा, लॉजिकली तुम्हाला सिक्वेन्स लावायचे. लॉजिकली सिक्वेन्स मध्ये लावायचा हा एक टॉपिक आहे तुम्हाला एक्झामला. त्यांनी बघा तुम्हाला दिलेलं आहे वूड, मग दिलंय नेचर, मग दिलेलं आहे फर्निचर, मग दिलेला आहे फॉरेस्ट आणि स्टुडंट्स मग दिलेलं आहे ट्री. सांगा आता याच्यातलं स्टुडंट्स पहिलं कुठलं येणार, दुसरं कुठलं, तिसरं कुठलं, चौथं कुठलं, पाचवं कुठलं? लॉजिकली सांगा पटकन. सगळ्यात पहिलं काय येणार? नेचर. फॉरेस्ट. फर्निचर. नाही. सगळ्यात पहिला काय येणार? सगळ्यात फर्स्टला नेचर. व्हेरी गुड. नेचर. बघा सगळ्यात फर्स्टला येणार स्टुडंट्स, व्हेरी गुड, नेचर. मग काय येणार? फॉरेस्ट. व्हेरी गुड. फॉरेस्ट. मग काय येणार? ट्री. ट्री. व्हेरी गुड. मग काय येणार? अँड वुड अँड फर्निचर. येस एक्झॅक्टली. ही तुमची झाली स्टुडंट्स लॉजिकली प्रॉपर ऑर्डर. पहिला येणार नेचर, निसर्ग, मग येणार जंगल, मग येणार झाड, मग कापलेलं लाकूड आणि मग येणार स्टुडंट्स त्याच्यापासून बनणारं फर्निचर. हे क्लिअर? आता तुम्हाला येणार की इंग्लिश, हे झालं लॉजिकली सिक्वेन्स. आता तुम्हाला येणार की इंग्लिश अल्फाबेटिकली लावा. असे 2 टाईप असतात इंग्लिश अल्फाबेटिकली. मग त्याच्यामध्ये बघा त्यांनी तुम्हाला दिलेलं आहे मर्क्युरी, मर्क्युरी, अर्थ, देन ज्युपिटर आणि स्टुडंट्स मग दिलेलं आहे व्हीनस. सांगा आता पहिला कुठला येणार इंग्लिश अल्फाबेटिकली आणि नंतर एक 5वा दिलेला आहे मार्स. अर्थ. पहिला कोणता येणार सांगा? अर्थ. व्हेरी गुड. पहिला येणार अर्थ, नंतर ज्युपिटर. दुसरा येणार
ज्युपिटर, व्हेरी गुड. तिसरा मार्स 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 येणार. मग स्टुडंट मर्क्युरी 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 आणि आणि व्हेनस. फायनली व्हीनस. येस. म्हणजे मग असे जर प्रश्न तुम्हाला पडले तर स्टुडंट्स तुम्ही मगाशीच मी सांगितलं रिझनिंग फार सोपं आहे. फक्त कुठले प्रश्न येतात त्याचं जर तुम्हाला प्रॉपर गायडन्स मिळालं तर तुम्हाला 30 तुम्ही इंग्लिश मध्ये आरामात काढू शकता. हे क्लिअर सगळ्यांना स्टुडंट्स? येस. आता स्टुडंट्स दिस इज क्लिअर एव्हरीवन? येस सर. आता तुम्हाला एक बघा, एक सिरीज वरती तुम्हाला प्रश्न येतो. साधारणतः समजा 40, 90, 61, 52 आणि व्हॉट इज नेक्स्ट. आता इथे बघा बऱ्याच वेळी तुम्हाला प्रश्न आहे. सिरीज मध्ये खूप टाईप आहेत. आता याच्यामध्ये याचं तुम्हाला बेसिक सांगतो. हा प्रश्न साधारणतः काट एक्झामला विचारला होता. ह्याच्यामध्ये काय करायचं बघा, ह्याचं ना उलटं करायचं, रिव्हर्स. काय करणार रिव्हर्स सांगा? हे किती होणार? 0,4. ह्याचा रिव्हर्स काय होणार? 0,9. ह्याचा रिव्हर्स झाला 16. ह्याचा रिव्हर्स झाला 25. आता सांगा काय येणार उत्तर स्टुडंट? पुढचा अंक काय येणार? हा बघा, हा 2चा स्क्वेअर झाला, हा 3चा स्क्वेअर, हा 4चा स्क्वेअर, हा काय झाला? 5चा स्क्वेअर. मग पुढे काय येणार? 6चा स्क्वेअर किती येणार? 36. आणि त्याचा उलटा केला तर काय 36 येणार? 63. 63. यस, हे तुमचा आन्सर झाला बघा. मग असे नंबर सिरीज मध्ये स्टुडंट्स ना त्यांनी बऱ्यापैकी तुम्हाला प्रश्न विचारलेले असतात आणि आपल्या थोडंसं विद्यार्थ्यांना त्याच्याबद्दल थोडंसं माहिती नसल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम त्याच्यामध्ये होतो आणि मग कुठेतरी असं वाटतं की यार आपण थोडासा ना तयारी केली असती ना तर आपल्याला पेपर फार सोपा गेला असता. आता बघा दुसरं एक गणित बघा आणि मग आपण मी तुम्हाला टाइम टेबल देतो. बघा x⁻77 आहे प्लस 1/x⁻77 आहे. त्याची व्हॅल्यू त्यांनी तुम्हाला 5 दिलेली आणि त्यांनी तुम्हाला सांगितलं काढायला फाइंड x⁻77 मायनस 1/x⁻77 हे त्यांनी तुम्हाला काढायला सांगितलं. दुसरा प्रश्न तुम्हाला काय आहे स्टुडंट्स? x मायनस 1/x ची व्हॅल्यू त्यांनी तुम्हाला 4 दिलेली आहे आणि फाइंड सांगितले काढायला x प्लस 1/x ची व्हॅल्यू काढा. येस. आता मला सांगा स्टुडंट्स, हा एक प्रश्न 2022 ला विचारला आणि हा 2019 ला विचारलेला आहे. दोन्ही प्रश्नांमध्ये मला सांगा काय फरक दिसतो तुम्हाला? पटकन सांगा. फार सोपं गणित आहे, तुम्हाला दिसायला फार डिफिकल्ट वाटतंय. एक्स मायनस काय सांगा बघा, इथे काय आहे सांगा? इथे पॉवर किती आहे? 77. इथे पण किती आहे? 77. इथे किती पॉवर आहे? पॉवर काय नसते म्हणजे काय असणार? 1. इथे किती पॉवर आहे? 1 इथे पण 1 किती आहे? 1. 1. म्हणजेच आता मी तुम्हाला जे फॉर्म्युला सांगणार आहे तो दोन्ही ठिकाणी पॉवर सेम असेल तरच लावायचा. हे सगळ्यांना क्लिअर? येस सर. यस. मग आता सांगा Yes, तुम्हाला sir. इथे काय फाइंड करायचंय? मायनस आहे ना, आणि इथे काय आहे? प्लस प्लस. मग आता लक्षात घ्या बघा, स्क्वेअर रूट मध्ये के स्क्वेअर -4 हे लिहून घ्या. मायनस का टाकलं? कारण मायनस फाइंड करायचे. आणि इथे काय फॉर्म्युला येणार? के स्क्वेअर, इथे काय काढायचे? प्लस, म्हणून +4 हे लक्षात लिहून आणि त्याला टाका स्क्वेअर रूट मध्ये. आता के म्हणजे काय? ही व्हॅल्यू बघा. यस. सांगा के म्हणजे 5 ची व्हॅल्यू किती आली? 25. 25 वजा 4 किती आले? 21. हे तुमचं उत्तर. किती वेळ लागला बघा? हे माहिती असणं गरजेचं आहे. आता सांगा इथे के ची व्हॅल्यू किती आली? 4. 4 चा वर्ग किती होणार सांगा? 16. 16 आणि 4 किती झाले? 20. घ्या लिहून, ही व्हॅल्यू तुमची आली ह्याची. आता स्टुडंट जर हे तुम्हाला माहिती नसेल तर तुमचं सॉल्व्ह होणारच नाही, खूप वेळ जाणार. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना की अशा हा प्रॉब्लेम स्टुडंट अल्जेब्रावरती आहे. अशा बऱ्याचशा ट्रिक्स आणि टेक्निक स्टुडंट्स प्रत्येक चॅप्टर मध्ये आहेत. ते आपण जे महत्वाचे टॉपिक, जे महत्वाचे प्रश्न आहेत ते आपण सगळे कव्हर करणार आहोत. क्लिअर सगळ्यांना हे? येस सर. येस. मग आता आपल्याला जो टाइम टेबल आपण जो आता अनाऊन्स करणार आहोत की काय आपल्याला एक्झाम्सला विचारलं जाणार आहे ते तुम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे. चलो मग आपण आता येस. आता मला एक प्रामाणिकपणे सांगा, किती विद्यार्थ्यांना ट्रेनिंग घेण्यासाठी इच्छुक आहेत? त्यांनी हँड रेज वरती क्लिक करा. माईक बंद करा.
येस, किती विद्यार्थ्यांना सर मला रेल्वेचं तुम्ही जे काही शिकवलंय त्याचं मला पूर्णपणे ट्रेनिंग घ्यायचं आहे? ओके, त्यांनी हँड वरती क्लिक करा. येस, आता बघा ट्रेनिंग मी मागे सांगितल्याप्रमाणे ट्रेनिंग फार कमी याच्यामध्ये आपण तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय. एक स्टुडंट जस्ट अ मोमेंट.